नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे वांग्याची भाजी. रस्सा वांग्याची भाजी खूप छान बनते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपल्याला लागणार आहेत इथं अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत मी. त्याचबरोबर 2 मोठी टमाटी, साधारण मीडियम आकाराची 3 कांदी, 3 मिरच्या आहेत तिखट आणि लसणाचा एक गाठा आहे ज्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या निघतात. तर आपल्याला सगळ्यात प्रथम अशा प्रकारच्या जाळीवर हे सगळं ठेवून भाजून घ्यायचं आहे. नाहीतर एक एक करून तुम्ही सगळं भाजून घेऊ शकता डायरेक्टली गॅसवर ठेवून. तर इथे मी कांदी, टोमॅटो, लसूण आणि मिरच्या अशा प्रकारे भाजून घेणार आहे. जोपर्यंत ते भाजून होत आहेत इकडे आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याला आपल्याला कट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो, कांदे आणि जे लसूण आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे वांगी आहेत ते आपण मीडियम साईजला कट करून घेऊत. तर याची जी देठं आहेत ती मी काढून घेतलेली आहेत आणि याला कट केलं आहे अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता मीडियम साईज आहे आणि याला स्वच्छ पाण्यामध्ये आपण ठेवलेलं आहे, नाहीतर वांगी काळी पडतील. तर हे बघा अशा प्रकारचे आपले जे कांदे टोमॅटो आहेत हे भाजून झालेले आहेत. याला मी 2-3दा पलटी करून भाजून घेतलेलं आहे. ज्या साईडनं भाजलं आहे त्या साईडनं डबल पलटी करून भाजून घेतलं आहे. सगळ्यांची साल काढून घ्यायची, काळं काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या आणि मग मी कांदे कापून घेत आहे. मोठमोठाले पीसेस करायचे आहेत आपल्याला, याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे मी सगळं कट करून घेतलेलं आहे आणि याला मिक्सर जारमध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे. त्याचबरोबर मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. दोन्ही छान तडतडले की यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ती टाकून घेणार आहोत. तर तेल छान गरम झालेलं आहे आणि हे सगळं मी टाकून घेतलं आहे. 2 ते 3 मिनटं मस्तपैकी याला परतून घेऊयात. तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं आणि नंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी घरचा काळा मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळदी पावडर आहे. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही तिखट आणि मसाल्यांचा उपयोग करू शकता. त्याला मिक्स करून घेऊयात आणि अगदी 1 ते 1.5 मिनटं छान तेलामध्ये परतून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे खूप छान होती ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यामध्ये आपण जे पाणी होतं मिक्सरला राहिलेलं जे सारण होतं त्याला धुवून यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये आता थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे हातावर क्रश करून. खूप छान स्वाद येतो कस्तुरी मेथीचा या भाजीमध्ये. अगदी आचारी स्टाईल बनते ही. आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा मी इथं जो पावभाजी मसाला आहे तो ॲड केलेला आहे आणि याला छानपैकी अजून एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. छान मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये वांगी ॲड करणार आहोत कट केलेली. तर हे मसाले छानपैकी परतून झाले की तेल मस्तपैकी सुटलं की यामध्ये आपण वांगे ॲड करणार आहोत. तर हे बघा मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे. जी ग्रेव्ही आहे ती अशी भन्नाटपैकी थिक झालेली आहे आणि या स्टेजला आपण जी वांगी कट करून ठेवली होती ती टाकणार आहोत. अशा प्रकारची वांग्याची भाजी खूप छान बनते. तुम्ही अशी मोकळी पण बनवू शकता. याच्यामध्ये थोडंसं काहीतरी पाणी ॲड करून झाकण ठेवून वांगी शिजेपर्यंत याला ठेवायचं आणि अशीच तुम्ही
सर्व करू शकता. नाहीतर तुम्हाला जर रस्सा भाजी असेल आवडत असेल तर माझ्यासारखं असं पाणी ॲड करा 1 ते 1.5 ग्लास आणि यामध्ये मस्तपैकी वांगे शिजवून घ्या. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर ही बघा आपली भाजी 5 ते 6 मिनिटात मस्तपैकी शिजून झालेली आहे आणि ही सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे. कोथिंबीर टाकूयात वरतून आणि काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. चला तर ही आपली रेसिपी तयार आहे. भन्नाट अशी स्पायसी वांग्याची भाजी. खूप सोपी आहे, प्रत्येकाला खूप आवडेल ही आशा आहे. आणि आवडली तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका की तुमची भाजी कशी झाली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.